हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि फायनली आपल्या लग्नाचा व्हिडिओ आलेला आहे. आता ही वरात निघाली होती. ही वरात लग्नाच्या आधीची, म्हणजे हळद लागल्यानंतर निघाली होती. हळद आमची एकत्र असते, पण हळदीचे व्हिडिओ काही माझ्याकडे नव्हते. या माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांच्या आई आहेत, म्हणजे चुलत सासूबाई, त्यांच्या आई. कोणच नाचायला येत नव्हतं आणि मला नाचायचं होतं, एन्जॉय करायचं होतं. आणि तर मी बाबा नाचले. मी काही कोणाला लाजत नाही आणि काय नाही. ते लहान लहान मुलं पण नाचत होते. इकडे माझे सासरे आहेत बघा उभे. मुली अजिबात नाचायला मागत नव्हता. त्याच्यानंतर पुन्हा नवरदेवासाठी आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा घोडा मागवलेला. तर घोड्यावरून परत वरात निघाली, तेव्हा घोडा परत नाचवला होता आम्ही थोडा वेळ. कारण घोडा ऑर्डर केलेलेच होते आम्ही, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं कामच नव्हतं. इथे घोड्याने पण खूप छान असा डान्स केला, तुम्ही बघू शकता. भाऊ आमचे घाबरले होते थोडे, पण ठीक होतं. कारण की आदल्या दिवशी पण आम्ही त्यांची वरात काढलीच होती ना गावातून. कारण तेव्हा देवदर्शन करतात तेव्हासुद्धा घोड्यावरूनच वरात निघते. अशा 2 वेळा वरात निघतात आमच्या इथे नवरदेवाच्या. तर तुम्ही बघितलं की घराच्या इकडचे पण वरात, तिथे खूप एन्जॉय केलं होतं आम्ही. तिथे मी नाचली होती घराच्या इथे, पण खूप कमी नाचली होती. कारण एवढा टाईम पण नव्हता आणि खूप उशीर पण झाला होता. पण एन्जॉय खूप चांगलं केलं, भरपूर एन्जॉय केलं होतं आम्ही. आणि त्याच्यानंतर हळदीचे व्हिडिओ नाही आहेत, असले तर मी घेईन कोणाकडनं. मी काय मोबाईल माझ्याजवळ नव्हता आणि ज्यांच्याजवळ मोबाईल दिलेला त्या पोरींनी शूटच घेतले नाही, त्याच्यामुळे हळदीचे व्हिडिओ काही भेटले नाही. पण हळदीचे पुढे फोटो आहेत थोडेफार काढलेले, तर ते तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे बघू शकता छान असं त्यांनी म्हणजे हे शिकवतात घोड्यांना, किंवा जे जनावरं असतात त्यांना शिकवलं जातं, ट्रेनिंग पूर्ण दिली जाते. तुम्ही इथे बघू शकता किती छान असं घोड्याने पण साथ दिलेली आहे. थोडेसे इथे आमचे भाऊ घाबरलेले, कारण घोड्याचा पाय सरकलेला पाटावरनं. पण ठीक आहे, ओके, काय एवढं घाबरण्याचं काम नाही. कारण त्यांची लोकं असतातच तिकडे सांभाळून घेण्यासाठी, त्याच्यामुळे एवढं काही घाबरण्याचं कारण नाही. आणि हॉलवरती खूप छान चहा पोहे वगैरे ठेवलेले होते. पोहे वगैरे खूप टेस्टी होते. आम्ही नाश्ता वगैरे केलेला आणि त्याच्यानंतर मग हा प्रोग्राम चालू झाला होता. थोडा उशीरच झाला होता प्रोग्रामला आमच्यामुळे, नाही तर मुलीकडचे आले नव्हते वेळेवरती, त्याच्यामुळे थोडा उशीर झालेला. त्याच्यामुळे थोडं उरकण्यातच घेतलं होतं. पण ठीक आहे, झालं. एन्जॉय तर भरपूर केलं होतं आम्ही. त्याच्यानंतर मग सप्तपदीची विधी झाली. पहिल्यांदा त्यांनी सप्तपदी घेतल्या. ते म्हणले की भटजी म्हणले की पहिले सप्तपदी घेऊया, कारण पाहुणे थांबत नाही. त्याच्यानंतर मग मंगलाष्टका घेऊया. तिथे सप्तपदी वगैरे झाल्या होत्या त्यांच्या. हा मुलीचा भाऊ आहे, म्हणजे माझ्या जावबाईचा. तिकडे तिच्या बहिणी वगैरे बसलेल्या होत्या. आम्ही ह्या बाजूला होतो. आणि शूट हे मीच घेतलेले आहे, त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला दिसणार नाही. हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे. नंतर इथे मंगळसूत्र वगैरे घातलं भाऊंनी. इथे हार घालण्याची वेळ आली तेव्हा मग इथे मंगलाष्टका झालेल्या होत्या. त्याच्यानंतर हार घालण्याची वेळ आली तेव्हा मग ह्यांना उचलून वगैरे घेतलं होतं नवरा नवरीला. खूप मजा आलेली, खूप धमाल अशी केली होती. खूप म्हणजे जबरदस्त लग्नामध्ये आम्ही एन्जॉय केलेला आहे. खूप छान पद्धतीने लग्न झालं, तुम्ही बघू शकता की खूप छान पद्धतीने लग्न केलं आम्ही. विचार पण नव्हता केलं की एवढ्या ग्रँडमध्ये लग्न होईल. खरंच खूप ग्रँड लग्न झालं. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या जावबाईंना, आमच्या लक्ष्मीला घरी घेऊन आलो, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ खूप थोडेसेच आहेत माझ्याकडे, कारण जास्त शूट करायला भेटलं नव्हतं. कारण आमचे भाऊ मला सोडतच नव्हते, सारखे वहिनी इकडे या, वहिनी इकडे या. नंतर इथे लक्ष्मीची पावलं उठवली आम्ही. तर थोडं मी हेल्प केली तिला, कारण कसं साडी वगैरे सांभाळणं जमत नव्हतं. लहान आहे ती अजून, काही एवढी नॅचरल नाही झालेली आहे. पण ठीक आहे, खूप ओके, छान आहे, चांगली स्वभावाने खूपच गोड आहे. जरा लाजाळू आहे, पण ठीक आहे. तिकडे माझ्या सासूबाई उभ्या होत्या. त्याच्यानंतर मग तिची एंट्री वगैरे झाली. नंतर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही थोडंसं आराम करा, रेस्ट करा. आणि पुढे हे बघा फोटो आहेत थोडेफार हळदीचे. हळद आमच्याकडे एकत्रच लागते नवरा नवरीची लग्नाच्या आधी. तर तुम्ही पाहू शकता थोडेफार फोटो मी क्लिक केलेले आहेत. तर तुम्ही नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. लग्नाचा व्हिडिओ बघायचा होता. माझ्याकडनं खूप लेट पोस्ट झालेले आहेत सगळे व्हिडिओ, कारण एवढा वेळ भेटत नव्हता, कारण प्रोग्राम भरपूर होते आमचे, त्याच्यामुळे. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला, माझ्या दिराचं लग्न कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि असेच अजून पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. अजून आमचे जागरण गोंधळाचे व्हिडिओ आहेत, कुठे आम्ही फिरायला गेलो तेही व्हिडिओ आहेत.
देवदर्शनाचे वगैरे, तर ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवेल. तोपर्यंत हे व्हिडिओ कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आयुष्य हे एकदाच आहे, त्यामुळे रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. आणि फायनली या पद्धतीने लग्न संपन्न झालेलं आहे. लग्न होऊन 8 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही नक्की सांगा. हां, आणि हो, माझ्या इथे फॅन्ससुद्धा भेटले होत्या खूप सारे, तर त्यांचेसुद्धा आम्ही फोटो टाकलेले आहेत, कारण त्यांनासुद्धा माझ्यासोबत व्हिडिओ बनवायचे होते. पुढे एक फोटो आहे, त्या माझ्या नणंदबाई आहेत, तर त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं होतं. त्याच्यानंतर ह्यांच्या मामी आहेत, ह्या मामी आहेत, त्या पुण्यामध्ये राहतात, त्यांचे कोणतरी रिलेटिव्ह आहेत. तिच्यासाठी हा खास फोटो काढला, कारण त्यांना दाखवायचे होता की मला ते भेटलेले आहेत, ते माझी फॅन आहे. चला तर मग भेटूया.